केतन अग्रवाल हत्या प्रकरण घडल्याच्या नंतर देशभरामध्ये या प्रकरणातली मुख्य संशयित आरोपी असलेली सिया गोयल हिची प्रचंड चर्चा रंगली। मात्र आता यूपी मधून सियापेक्षा सुद्धा डेंजर असलेल्या दामिनीची चर्चा जी आहे ती समोर येताना पाहायला मिळतेय। या दामिनीनं एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाला लाजवेल अशा पद्धतीचा कट रचून स्वतःच्याच पतीची हत्या केली। मात्र तिची एक चूक तिला नडली आणि हे संपूर्ण प्रकरण, हा संपूर्ण हत्याकांडाचा जो काही प्रकार होता तो आता उघडकीस आलाय। नेमकं असं या प्रकरणात काय काय घडलंय जाणून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। उत्तर प्रदेशच्या मेरठ मधलं हे संपूर्ण प्रकरण आहे। या ठिकाणी असलेल्या एका खासगी शाळेचे संचालक अतुल पवार यांच्यासोबत हे सगळं प्रकरण घडलंय। घडलेलं असं आहे की अतुल हे एका शाळेचे संचालक होते, चांगल्या पदावर अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे ते काम करत होते। मात्र त्यांचीच पत्नी असलेली दामिनी हिचे काही दिवसांपासून अनैतिक संबंध सुरू होते। ते संबंध देखील कुणासोबत होते तर ज्या शाळेत आपला पती संचालक आहे त्याच शाळेच्या स्कूल बसवर ड्रायव्हर म्हणून असलेल्या तुषार उर्फ निक्की नावाच्या एका तरुणासोबत दामिनीचे प्रेमसंबंध होते, अर्थात अनैतिक संबंध होते। दुसरीकडे हा जो ड्रायव्हर आहे तुषार उर्फ निक्की हा स्वतः सुद्धा विवाहित आहे, तो देखील त्याच्या पत्नीला घटस्फोट देणार होता। तर दुसरीकडे अतुल यांना आपल्या मार्गातून बाहेर काढायचं, त्यांचा काटा काढायचा म्हणून गेल्या काही महिन्यांपासून हे दोघेही अतुल यांच्या विरोधात वेगवेगळी कटकारस्थानं रचत होते। सुरुवातीला या दोघांनीही असं प्लॅनिंग केलेलं होतं की एखादा बनावट अपघात घडवून आणूयात आणि त्यामध्ये अतुल पवार यांचा बळी जाईल आणि असं दाखवू की हा सगळा ऍक्सिडेंट आहे। मात्र त्यांनी केलेला हा सगळा प्लॅन फेल गेला। या प्लॅन मध्ये त्यांना अपयश आलं। त्यानंतर त्यांनी दुसरा एखादा प्लॅन करायचं ठरवलं। दुसरीकडे अतुल यांच्या नावावरती एक विमा सुद्धा काढलेला होता, ज्या विम्याचे 20 लाख रुपये हे त्याच्या पत्नीला मिळाले असते। त्यामुळे सुद्धा या पत्नीनं म्हणजेच दामिनीनं हा सगळा कट रचला। आता मुळात दामिनीनं काय केलं तर तिनं सगळ्यात पहिल्यांदा रात्री झोपण्यापूर्वी दुधातून पतीला म्हणजेच अतुल यांना झोपेच्या गोळ्या दिल्या, गुंगीचं औषध ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीच्या गोळ्या दिल्या। त्यामुळे अतुल हे अतिशय स्वस्थ झोपलेले होते, अतिशय शांत झोपलेले होते, कारण ते बेशुद्ध अवस्थेत नंतर गेले। जेव्हा ते बेशुद्ध झाले त्यानंतर मात्र असं घडलं की या दामिनीनं तिच्या प्रियकरानं म्हणजेच तुषारनं तिला एक विषारी साप आणून दिलेला होता। हा साप त्यांच्या अंगावरती सोडला। पहाटे जेव्हा सगळ्यांना जाग आली, आजूबाजूच्या लोकांना सुद्धा, तेव्हा त्यांचा मृतदेह हा बेडवर असलेला पाहायला मिळाला। बाजूला तो साप देखील तिथेच होता आणि त्यांच्या शरीरावर विविध ठिकाणी सापाने डसल्याच्या खुणा सुद्धा होत्या। सुरुवातीला हे सगळं प्रकरण घडल्याच्या नंतर, मृतदेह पाहिल्याच्या नंतर याच दामिनीनं अक्षरशः आकांत तांडव केला। आपला पती या सापाच्या सर्पदंशामुळे गेला असं म्हणत ती ढसाढसा रडत होती। मात्र तिनंच हा सगळा कट रचला असेल असा संशय कुटुंबियांपैकी किंवा आजूबाजूच्या कुणालाही सुरुवातीला आलाच नव्हता। हा संशय सगळ्यात पहिल्यांदा कुणाला आला तर अर्थातच पोलिसांना आला। म्हणून पोलिसांनी तिचा मोबाईल फोन चेक केला, आणखी काही तांत्रिक तपासही केला। या सगळ्या तपासामधून दामिनीचे अनैतिक संबंध असल्याचं उघडकीस आलं। त्यानंतर मात्र पोलिसांनी हे अनैतिक संबंध कुणासोबत आहेत हे सगळं शोधून काढलं। दोघांनाही सुरुवातीला चौकशीसाठी म्हणून ताब्यात घेतलं आणि पोलिसी खाक्या दाखवताच या दोघांनी सुद्धा त्यांचा जो काही प्लॅन होता हा पोलिसांसमोर कबूलही केला। या दोघांचंही असं प्लॅनिंग होतं की अतुल यांना संपवायचं, त्यानंतर त्यांच्या विम्याचे पैसे घ्यायचे आणि दुसरीकडे तुषार हा त्याच्या पत्नीला डिवोर्स देईल, घटस्फोट घेईल आणि त्यानंतर हे दोघे सुद्धा एकमेकांसोबत विवाह करून आयुष्यभरासाठी एकत्र राहतील, असं या दोघांचं प्लॅनिंग होतं। आणि याच प्लॅनिंगसाठी म्हणून त्यांनी अतुलचा जीव घेतला आणि या सगळ्यामुळेच आता या प्रकरणामध्ये दोघांवरती गुन्हाही दाखल झालाय। दोघांना बेड्या सुद्धा ठोकण्यात आलाय आणि एकत्र जीवनसाथी म्हणून जी काही स्वप्न त्यांनी बघितलेली होती, एकत्र आयुष्य वगैरे घालवायची, हे एकत्र आयुष्य आता हे दोघेही जेलमध्ये घालवताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।